नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सराव क्रमांक 7 आणि यामध्ये 71 ते 82 या नंबर पर्यंतचे गणित सविस्तर पाहिले आणि आज आपण पाहणार आहोत गणित क्रमांक 83 ते 90. चला तर मग अधिक वेळ वायाला न घालवता आपल्याकडे फक्त आजचा शुक्रवार, उद्याचा शनिवार, उद्याची रात्र एवढेच दिवस बाकी आहेत आणि अजून आपल्याकडे तब्बल 3 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. तेव्हा अधिक वेळ न घालता 22 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पाहूयात गणित क्रमांक 83 काय आहे या ठिकाणी पाहूयात. गणेशरावांनी मोहनरावांना एक टीव्ही संच 42,700 रुपयांचा 39,711 रुपयास विकला तर या व्यवहारात गणेशरावांनी मोहनरावांना किती टक्के सूट दिली? विद्यार्थी म्हणतील सोपं आहे. 42,700 मधून 39,711 वजा केले की आलेलं उत्तर येणार आहे. अरे पण रुपयामध्ये उत्तर विचारलं नाही, टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. तेव्हा पाहूयात. 42 गणेशरावांनी मोहनरावांना एक टीव्ही संच 42,700. मी तुम्हाला फ्यू बोर्डकडे घेऊन जातो. 42,000 गणित क्रमांक 83 42,700 मधून वजा 39,711 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 10तून 1 गेला 9 राहिले, हातचा 1 घेतला होता. 10तून 2 गेले 8 राहिले. त्यानंतर 17तून 8 गेले 9 राहिले. 12तून 10 गेले 2 राहिले. म्हणजे वजाबाकी आली 2,989. एवढा फायदा झालाय. कोणाला शेकडा सूट बरोबर त्या टीव्ही संचाची एकूण किंमत होती 42,700 आणि ह्या 42,700 वर किती रुपयाचा फायदा झाला? 29,89 2,989. तर 100 आला किती? 0 0 0 0. आता किती राहिले? छेदस्थानी 427 वर आहे 2,989. म्हणजेच आपण जर 427 चा आणि ज्या अर्थी इथं एकक स्थानी 9 आहेत, जर आपण इथं 7 ने गुणलं तर 7 7 49 येईल. हातचे आले 4, 7 दुने 14, 14 आणि 4 18, हातचा आला 1, 7 चोक 28 आणि 1 29. बरोबर आलेलं आहे. 427 × 427 आणि 427 2,989. म्हणजेच याचा अर्थ किती टक्के सूट आलेली आहे? 7% सूट मिळालेली आहे. पाहूयात आपण पर्यायामध्ये कोणता पर्याय या ठिकाणी अचूक असणार आहे. किती टक्के सूट दिली? बरोबर पर्याय क्रमांक 2 हा आपला अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. सुनीताने एक कुकर 15% नफ्याने गीताला विकला. गीताने तो कुकर 5% तोट्याने शेवंताला विकला. शेवंताने तो कुकर 4,370 रुपयाला घेतला असेल तर सुनीताची कुकरची खरेदी किंमत किती? 15% आणि 5%. बघा, सुनीताने 15% नफ्याने गीताला आणि गीताने तो 5% तोट्याने शेवंताला. म्हणजे 3 व्यक्ती आहेत, सुनीता, गीता आणि शेवंता. समजा सुनीताने तो कुकर X रुपयाला खरेदी केला असं म्हणू आपण. X रुपयाला खरेदी केला. तो कोणाला विकला? 15% नफ्याने. मग आता अवधी 15% नफा काढू आपण. किती होतो? 15% नफा 100 आला 15. तर X ला किती? म्हणजेच किती होईल? 15x/100. हा काय झाला? हा नफा झाला.
म्हणजे खरेदी किंमत होती 100 रुपये. मग आता गीताला कसा विकला बघा. आता गीताला केवढ्याला पडला तो कुकर. गीताला मूळ खरेदी किंमत 100 रुपये, त्याच्यावरचा नफा 15x/100 एवढ्याला पडला. एवढ्या रकमेला तो गीताला पडलेला आहे. आता आपण याला जर सोडून घेतलं x अधिक 15x/100 तर आपण याला छेद समान करू. इथं 1 आहे, याला गुणिले 100, अंशाला गुणिले 100 म्हणजेच काय होईल 100x/100 अधिक 15x/100 म्हणजे छेद समान झाला आणि वरचा 100x आणि 15x दोन्ही मिळून झाले 115x. अशा पद्धतीने तो गीताला 115x/100 रुपयाला पडला. आता गीताने काय केलं, जाऊ दे म्हणले आपल्याला कुकरच नको, तोटा तर तोटा. मग तिने काय केलं, ह्या रकमेवर 5% तोटा काढला आणि कोणाला दिला, तो शेवंताला दिला. आणि शेवंताकडून किती पैसे घेतले, 4370 रुपये. आता 5% तोटा म्हणजेच 100 5 तर 115x/100 ला किती, कारण तिला गीताला केवढ्याला पडलाय, तो 115x/100 ला पडलाय. मग याचे 5% किती होते ते काढू आपण अगोदर. आता याला जर सरळ रूप दिलं तर पाहूयात आपण. वर 5 1 5, 5 2 10, 5 0 0, परत इथं 5 ने भाग जातो, 5 2 10, खाली राहिला 1, 5 3 15. आता छेदाला देऊ, 5 2 10, 5 0 0 म्हणजेच अंशस्थानी 23x राहिले. अंशस्थानी 23x आणि 20 गुणिले 20 400. हा तोटा आहे. याचा अर्थ आता शेवंताने कसा व्यवहार केला बघा. शेवंताने केला व्यवहार, घेतला होता केवढ्याला 115x/100 ला. त्यातून तोटा म्हणजे वजा करावं लागेल. किती करावं लागेल, 23x/400. आणि हा तोटा गीताने केलेला हा तोटा आहे. आणि शेवंताने कडून किती पैसे मिळाले, 4370 रुपये. बघा, म्हणजे गीताकडून घेतलेला कुकर तो 5% तोट्याने शेवंताला विकला. सुनीताकडून केवढ्याला घेतला होता, 115x/100 ला, आणि त्याच्यावरचा 5% तोटा किती आला, एवढा 23x/400 आलेला आहे. आणि मग हा तोटा सहन करून तिने तो शेवंताने 4370 रुपये एवढ्याला घेतला. अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करता आली. आता इथं 100 छेद आहेत, इथं 400 आहेत. मला काय करावं लागेल, याला 400 करण्यासाठी वर 400, अंशाला 400 आणि छेदाला 400 ने गुणावं लागेल, म्हणजे 400 छेद होईल. 115 आणि 4चा गुणाकार पाहूयात किती येतोय, 115 चोक 4 पंचे 20, 4 1 4, 4 2 6 आणि 4 1 4, 460x आलेले आहे. 460x छेद 400 वजा 23x छेद 400 बरोबर 4370. आता छेद कसा झाला, समान झाला, म्हणजे 400. 460x वजा 23x बरोबर 4370. आता 460x मधून 23x गेले किती राहतील बघूयात आपण. 460 मधून 23 गेले, 10तून 3 गेले, खाली राहिले 7, 6तून 3 गेले, खाली राहिले 3, 437 राहिले. 437x छेद 400 बरोबर 4370. 400 भागिले आहेत ते गुणिले होतील, मग इकडे काय राहील, 437x बरोबर 4370
4370 आणि हे 400 भागिले होते ते गुणिले झाले आणि आता x ची किंमत काढण्यासाठी 437 गुणिले आहेत ते भागिले होतील म्हणजेच x बरोबर 4370 गुणिले 400 आणि याला भागिले होतील 437. द्या भाग आता. किती सोपा आहे. 437 एक 437 437 एक 437 437 शून्य शून्य झाला भागाकार. 10 गुणिले 400 म्हणजे 4000 रुपये x ची किंमत आली. याचा अर्थ सुनीताने तो कुकर 4000 रुपयाला खरेदी केला होता. पाहूयात पर्याय आहे का. सुनीताने यस पर्याय क्रमांक 3 आहे. 4000 रुपयाला खरेदी केला होता. 85 नंबरचं गणित. एका ग्रंथालयात एकूण पुस्तकाच्या 50% पुस्तके ही कथा कादंबऱ्या आहेत. कथा कादंबऱ्याच्या 1/3 पुस्तके ही काव्यसंग्रहाची आहेत तर काव्यसंग्रहाच्या 25% पुस्तके आत्मवृत्ती आहेत. उरलेली 560 पुस्तके ही इतर प्रकारची आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके. गणित थोडंसं लांबलचक आहे, मोठं आहे, किचकट वाटते पण बिलकुल घाबरू नका. आपण सहज म्हणतो तुला 5 चॉकलेट दिले, महेश तुला 10 दिले, त्यानंतर किरण तुला 10 दिले आणि उरलेले 5 चॉकलेट बाबूला दिले. सगळे किती होते. सगळ्यांची बेरीज केली. 10 + 5 + 10 + 5 20 चॉकलेट झाले. मग आपण ही बेरीज अशी केली तर ही पण अशीच बेरीज करायची पण इथं पुस्तकच माहित नाहीत आपल्याला एकूण किती आहेत. मग अशा टायमाला काय करूयात आपण त्या ग्रंथालयात एकूण पुस्तके x मानू आणि त्या एकूण पुस्तकाच्या 50% पुस्तकं ही कादंबऱ्याची त्या ठिकाणी काढायची आहेत. मग पहिलं वाक्य आपण या ठिकाणी म्हणूयात. त्या ग्रंथालयात एकूण पुस्तके किती मानायचे. x आहेत असे मानू. माहित नाही आपल्याला किती आहेत. आता ह्या एकूण पुस्तकाच्या 50% पुस्तकं कथा कादंबऱ्याची 50% प्रमाणे 100 आला 50 तर x ला किती. मग आपण याला सरळ रूप जर दिलं 50 × 50 50 × 100 म्हणजे किती आलं. x/2 ही कथा कादंबऱ्याची पुस्तक आहेत. कथा कादंबरी बघा नीट समजून घ्या. कथा कादंबरीची 1/2 पुस्तकं झाली 50%ने. आता पुढे काय दिलंय त्यांनी. 50% पुस्तके कथा कादंबऱ्याची आहेत. कथा कादंबऱ्याच्या 1/3 पुस्तके ही काव्य संग्रहाची आहेत. किती आहेत. 1/3. मग आता मला सांगा कथा कादंबरी आपण म्हणतो तुझ्याकडं 5 रुपये आहेत तर त्याच्या दुप्पट मला दे. म्हणजे काय केलं 5 × 2 केलं. आता तुझ्याकडे 20 रुपये आहेत त्याच्या 1/3 म्हणजे काय झालं गुणिले केले. आता या कथा कादंबऱ्याच्या 1/3% पुस्तके हे कशाचे आहेत काव्य संग्रहाचे आहेत. 1 मिनिट मला परत पाहू द्यात. 1/3 पुस्तके काव्य संग्रहाचे आहेत. कोणाच्या आहेत. कथा कादंबऱ्याच्या. बघा वाक्य कथा कादंबऱ्याच्या म्हणजे आपण कथा कादंबऱ्याची जे 1/2 पुस्तक आहेत त्याची काव्य संग्रहाची पुस्तके किती आहेत. ह्या कथा कादंबरीच्या 1/3 म्हणून 1/2 याच्या किती 1/3 आहेत. सरळ रूप दिलं तर किती आलं 1/3 × 6. कोणती पुस्तकं आहेत काव्य संग्रहाची आहेत. आता शेवटी काय दिले बघा. शेवटी आणखी 25% तर काव्य संग्रहाच्या 25% पुस्तके आत्मवृत्ते 25%.
आत्मवृत्ते याच्या काव्यसंग्रहाच्या 25%, आत्मवृत्ते 25% आहेत. मग किती होतील बरं? 100ला 25 कोणाच्या? 25 काव्यसंग्रहाच्या, म्हणजे 1/6च्या. तर 1/6ला किती? भाग दिला 25 × 25, 25 × 100, भाग जात नाही आता, अंशस्थानी x आणि 6 × 24. आता मला सांगा, तिन्ही पुस्तकांना माहिती झाली. कथा कादंबरीचे आहेत 1/2, काव्यसंग्रहाचे आहेत 1/6 आणि आत्मवृत्ताचे आहेत 1/24. आणि पुढे सांगितलंय उरलेली 560 पुस्तके इतर प्रकारची आहेत. मग मला सांगा, आपण जर सगळ्यांची बेरीज केली, कोणाकोणाची? कथा कादंबरीची 1/2 अधिक काव्यसंग्रहाची 1/6 अधिक आत्मवृत्त 1/24 आणि अधिक उरलेली 560 आणि सगळे मिळून पुस्तक आहेत x. एकूण पुस्तक आपल्याला माहितीच नाहीत. झालं आपली मांडणी. आता मित्रांनो 2, 6, 24 आणि आपण याचाही छेद समान केला तरी चालेल. आता छेद समान करू. ह्या 2ला कितीने गुणा लागेल? 24 आणायचे आपल्याला. याला आपण 12ने गुणू, वरतीही 12ने गुणू, 6ला 4ने गुणू, xला 4ने गुणू. 24ला गुणायची गरज नाही. याला 24ने गुणू, यालाही 24नेच गुणू. आता करूयात गुणाकार. 12x कशासाठी करतोय आपण? छेद समान करायचा आहे. 12x छेद झाला 24 अधिक वरचा 4x, खाली पण छेद झाला 6 × 24, तिसरा आहे 1/24 आणि चौथ्याचा छेद आहे 24 आणि गुणाकार करूयात आपण इकडे बाजूला 56 घेऊयात आपण 560च्या ऐवजी आणि नंतर 0 नंतर मांडू. 56 गुणले 24, 6 × 24, हातचा 1, 4 × 5 20, 20 आणि 1 21, 1 घर संपलं, 6 × 2 12, हातचा 1, 5 × 2 10 आणि 1 11, 4 × 4, 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 1 1 आणि वरचा 0 560चा, म्हणजे 13,340 गुणाकार आलेला आहे. 13,340 बरोबर x. समजलं का? आपण छेद समान केलेला आहे. आता सगळ्यांचा छेद समान झाला. मी सर्वप्रथम इकडं आपल्याला थोडी जागा मोकळी ठेवतो. ओके. आता बघा, सगळ्यांचा छेद समान झाला आणि वरच्या अंशांची बेरीज केली. 12x अधिक 4x अधिक हा 1x म्हणजे किती झाले? 12 आणि 4 16 आणि 1 17. आपण तरीही मांडणी करून दाखवू. सगळ्यांचा छेद 24 आहे. वरचा अंश 12x अधिक 4x अधिक 1x आणि अधिक 13,440 बरोबर x. आता मित्रांनो, आपल्याला ह्या तिघांचीच बेरीज करता येणार 1, 2 आणि 3 आणि 13,440x हे बेरजेच्या स्वरूपात तसेच मांडायचे. 12 आणि 4 16 आणि 1 17x झाली आहे. किती झाली? 17x अधिक 13,440 छेद 24 बरोबर x. आता नेहमीप्रमाणेच आहे. 24 डावीकडे भागिले आहेत, इकडे उजवीकडे गुणिले होते आणि x ला, म्हणजेच काय झालं? 17x अधिक 13,440 बरोबर 24x. 24 भागिलेचे गुणिले झाले. आता चलपद एका बाजूला घेऊ. आपण काय करू? हा 17x हा अधिक आहे, तो इकडे 24x कडे आणला तर तो वजा होईल. 24x वजा 17x. इकडे काय राहिलं मग? 13,440 राहिले. आता 24x मधून 17x गेले. 18 19 20 21 22 23 24 किती x राहिले? 7x. 7x बरोबर किती?
13,440. आता 7 गुणिले आहेत ते भागिले होतील. 13,440 भागिले 7. द्या बरं भाग. 7 1 7. 7 दुने 14 जात नाही. 7 एकच करावं लागेल. 7 8 9 10 11 12 13 खाली राहिले 6. पुढचा 4. 7 9 63 खाली राहिला 1. 7 दुने 14 आणि 7 0 0 बरोबर 1920. याचा अर्थ मित्रांनो एक्स किंमत काढली म्हणजे त्या ग्रंथालयात 1920 पुस्तके होती. आहे का पर्याय? येस, पर्याय क्रमांक 1 आहे. झाला तिसरं 85 गणित. आता 86 नंबरचं गणित 9/37 ही परिमेय संख्या दशांश रूपात खालीलप्रमाणे कशी लिहिता येईल. आणि आपण पाहूयात आता. हे बघा 37 भागिले 9. 9 चौक 36. खाली राहिला 37 म्हणून 36 गेले 1. वरून घेतला 0. दशांश चिन्ह. 9 1 9. खाली राहिला 1. वरून घेतला 0. 9 1 9. झालं सर उत्तर. किती आलं? 4.1. 1च्या डोक्यावर डॉट. म्हणजे 1 हा अंक पुन्हा पण येतो. चुकले. तुम्ही काय केलं? 37ला 9ने भाग दिलाय आणि इथं काय दिलंय गणितामध्ये? 9/37 आहे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो 9ला भागिले 37 करायचे होते. येस. आणि तुम्ही काय केलं? 37 हा भाज्य घेतला आणि 9 हा भाजक घेतला. आता इथं भाजक कोण आहे? ऍक्च्युली 37 हा भाजक आहे आणि 9 हा भाज्य आहे. 9 भागिले 37 आहे असं मांडावं लागेल. म्हणजे ही मांडणी तुमची एकदम चूक आहे. आता पहिला भाग जात नाही म्हणून आपण 0 घेतला. वरती पॉइंट आला. 37चा कितीचा भाग जातो? आपण इथं 37चा पाडा दुने लिहू. 7 दुने 14. हातचा आला 1. 3 दुने 6 आणि 1 7. 37 त्रिकचा बी लिहू. 7 त्रिक 21. हातचे आले 2. 3 त्रिक 9 2 11. आपण 37 चोकचा बी लागणार आहे आपल्याला. 7 चोक 28. हातचे आले 2. 4 त्रिक 12 2 14. 37 हा 25चा बी लिहून काढू. 5 5 25. 5 त्रिक 15 2 17. बास. आता पहिला भाग कितीचा गेला? 37 दुने. 37 दुने 74. 90 मधून 74 गेले. 10तून 4 गेले 6. 8 गेले 1 राहिला. वरून घेतला 0. 160 झाले. याचा अर्थ 37 चोक 148. चौथा भागाकार गेला. 148 करा मायनस. 10तून 8 गेले. खाली राहिले 2. 6तून 5 गेले. खाली राहिला 1. 0 0. वरून घेतला 0. 120 म्हणजे त्रिकचा जाणार आहे. 120. 37 त्रिक 111. 111 120 मधून 111 गेले. 9 राहिले. वरून घेतला 0. 37 दुने 74. पुन्हा तेच यायला लागलं. 74 मधून 90 मधून 74 गेले. 16 राहिले. परत घेतला 0 आणि पुढचा भाग जाईन परत 4चा. पुढचा भाग जाईन 3चा 2चा 4चा 3चा. हा भागाकार संपणार नाही. याचा अर्थ 9/37 या परिमेय संख्येचं दशांश रूप आलेलं आहे 0.243. हा भागाकार पुन्हा येतोय 2 4 3 2 4 3 2 4 3. ही अखंड आवर्ती संख्या असून कोणता आवर्ती आहे पुन्हा येणारा गट? तर 3च्या डोक्यावर बार. म्हणजे ज्या ठिकाणी इथं बार द्यायचा असतो आणि गट आला तर बार द्यायचा आणि अंक आला तर इथं आपण आत्ताच दिला होता डॉट द्यायचा. आता आपलं उत्तर किती असणार आहे? 0.243च्या डोक्यावर बार. पाहूयात आपल्या पर्यायामध्ये आहे का? पहिला पर्याय आहे पण त्याच्या डोक्यावर बार नाही. हा बघा सगळे पर्याय सारखेच वाटतात. तिसरा बी सारखा वाटतोय. चौथा सारखा वाटतोय. दुसरा सारखा वाटतोय पहिला. पण अचूक पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 2 0.243च्या डोक्यावर बार. आता 87वा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे म्हणजे चूक आहे
आता इथंच काढून दाखवतो मी तुम्हाला. समजा इथं ए, इथे बी, इथे सी. ए शिरोबिंदूतून मध्यगा बरोबर त्याच्या समोरची बाजू ही आहे, याचा मध्य इथं आला. एसीचा मध्य इथे आला आणि बीसीचा मध्य इथे आला. आता ए शिरोबिंदूतून इथं टाकला, बी शिरोबिंदूतून इथे आला, सी शिरोबिंदूतून बरोबर इथे आला. आता तिन्ही मध्यगा या एकाच बिंदूत आल्यात, एक संपाती असतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यांच्या संपात बिंदूस मध्यगा संपात म्हणतात, हे बी बरोबर आहे. मध्यगा संपात जी ने दाखवतात, हे बी बरोबर आहे. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे एकाच दोन गुणोत्तरात विभाजन होते, नाही नाही, एकाच दोन नाही. शिरोबिंदूतून मध्यगा अशी पडली तर वरचा भाग 2 होतो आणि शिरोबिंदूच्या आपला मध्यगेच्या खालचा भाग 1 होतो. सी पासून इथालचा भाग 2 होतो, खालचा भाग 1 होतो. बी पासून जी पर्यंतचा भाग 2 होतो, खालचा 1 होतो. मग 2 1 होतं, याचा अर्थ विधान 4 हे चुकीचे आहे. 88 आहे. सरासरी म्हणजे काय? आपण कालच पाहिलं, मागच्या आठवड्यात पाहिलं. एकूण प्राप्तांकांच्या बेरजेला त्याच्यामधले असणारे एकूण प्राप्तांकाने भाग दिला की सरासरी मिळते. मग सरासरी बरोबर टिंब. पहिला पर्याय आहे एकूण प्राप्तांकांची बेरीज, बरोबर. त्यानंतर 89वा प्रश्न पाहूयात आपण. राजूचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलो आहे. तर राजूचे वजन किती? राजूचे वजन त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे. मित्रांनो, हे गणित आपल्याला समजा मी म्हणलो राजूचे वजन x किलोग्रॅम मानू, असं मानल्यावर लहान भाऊ बी आहे त्याच्यामध्ये. आता बघा चूक कशी होते. म्हणून लहान भावाचे वजन याच्या दुप्पट जर घेतलं तर आपल्या वाक्याला येतंय का पहा. इथं काय दिलंय? राजूचे वजन त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे. कोणाचं आहे? राजूचं. आणि तुम्ही कोणाचं घेतलंय? लहान भावाचं दुप्पट. हे चुकलं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला थोडा बदल असा करावा लागणार आहे. हे डिलीट करून टाकतो. आपण व्यवस्थित गणित सोडूयात. समजा राजूचं आपण x मानलं होतं, आता कोणाचं मानायचं आहे? आता प्रत्यक्षात त्याचा जो लहान भाऊ आहे त्याचं वजन घ्यायचं आधी. म्हणून लहान भाऊ त्याचे वजन x किलोग्रॅम. म्हणून राजूचं वजन किती येईल? त्याच्या दुप्पट येईल. म्हणून राजूचे वजन बरोबर लहान भावाच्या दुप्पट म्हणजे 2x किलोग्रॅम. आणि दोघांच्या वजनांची बेरीज, लहान भावाचं वजन, राजूचे वजन, दोघांची बेरीज 63. 2x हा 1x झाले 3x बरोबर 63. म्हणून x बरोबर 63. 3 गुणिले आहेत ते भागिले झाले. 3 1 3, 3 1 3 2 6, 3 1 3, म्हणजे x ची किंमत 21. पण x कोणाचं वजन आहे? लहान भावाचं. पेपर मध्ये काय विचारलंय? राजूचे वजन किती? मग आता राजूचं वजन 2x आहे, म्हणजे याच्या दुप्पट आहे. आणि लहान भावाचं 21 आहे, याचा अर्थ 42 झालं. 2 गुणिले x ची किंमत 21, म्हणजे 42 किलोग्रॅम वजन कोणाचं असणार आहे? राजूचे. पाहूयात पर्यायामध्ये. राजूचे 21, बघा 21 बी पर्याय आहे, 27 बी आहे आणि 42 आहे, 36 आहे. आपला अचूक पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3. आणि 90 नंबरचं शेवटचं गणित आहे. त्रिकोणातील तीनही कोणांच्या मापांची बेरीज आंधळावी सांगन. त्याने अनेक वेळा ऐकलेलं आहे. किती असते? पर्याय क्रमांक 1, 180. अशा पद्धतीने मित्रांनो हे 90 पर्यंतचे गणित तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. आणि पुढच्या सराव क्रमांक अजून आपल्या 2 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आज आणि संध्याकाळी आणि उद्या
2 दिवसामध्ये, म्हणजे उद्याची रात्र आपली शनिवारची शेवटची आहे, या दोन्ही दिवसाच्या तुम्हाला मी प्रश्नपत्रिका सोडून दाखवतो. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच उद्याच्या 22 डिसेंबर 2024ला तुम्हाला खूप खूप यश मिळो. तुम्ही कष्ट केले, मी तुमच्यासाठी कष्ट केले. गेल्या जूनपासून आपण अखंड अविरतपणे सकाळचे गुरुकुलचे 8 वाजता तास सुरू केले आणि 9.5 दीड तास दररोज अभ्यास केला आहे. आता यश तुमच्या हातात आहे. तुम्ही किती कष्ट केले त्याचं फळ तुम्हाला उद्याच्या 22 तारखेला मिळो, अशी मी आई जगदंबा गोंधळ महाराज श्री साई आणि माझ्या आई चरणी प्रार्थना वंदन करून तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळोत अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.